नमस्कार. आज आपण रक्षाबंधन विशेष नेहमीची कॉमन मिठाई न बनवता एकदम वेगळ्या पद्धतीने झटपट तयार होणारी आणि फक्त 1 ग्लास दुधाचा वापर करून हलवाई स्टाईल मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी खास अशी रेसिपी बनवतोय. आणि बनवायला इतकी सोपी आहे की कोणीही अगदी सहज बनवू शकेल. तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम करायला ठेवली की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच ही कढई हलकीशी गरम करून घ्यायची. कढई हलकीशी गरम झाली की आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. आता या ठिकाणी साहित्य मोजण्यासाठी जर तुमच्याजवळ मेजरिंग कप नसेल तर घरातली कोणतीही एखादी वाटी सेट करून घ्या. साखर कढईमध्ये घातली की अशा पद्धतीने ती कढईमध्ये पसरवून घ्यायची, म्हणजे पटकन वितळते. आता मंद आचेवरतीच ही साखर तुम्ही पाहू शकता वितळायला लागली आहे. आता चमच्याने एकसारखीही हलवून घ्यायची आणि मस्त अशी वितळवून घ्यायची. साखर आपल्याला या ठिकाणी कॅरमलाइज करून घ्यायची आहे, त्यामुळे चमच्याने एकसारखी सतत हलवत राहायची. आणि साखर कॅरमलाइज करून घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसचा फ्लेम अजिबात मीडियम किंवा हाय ठेवायचा नाही. लो फ्लेमवरतीच म्हणजे मंद आचेवरतीच ही साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे. तर इथे पहा, मंद आचेवरतीच साखर हळूहळू विरघळायला लागली आहे आणि साखरेचा रंगसुद्धा बदलायला लागला आहे. पूर्णपणे ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. तर इथे पहा, मंद आचेवरती साखर मी पूर्णपणे विरघळवून घेतली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साखर छान कॅरमलाइज झाली आहे, रंग पूर्णपणे बदलला आहे. आता या स्टेपला सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिल्यांदा गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर 1 मिनिटभर ही कॅरमलाइज केलेली साखर आपल्याला चमच्याने अशीच एकसारखी हलवून घ्यायची. तर इथे पहा, 1 मिनिटभर ही कॅरमलाइज केलेली साखर मी चमच्याने मिक्स करून घेतली आहे. त्यानंतर इथे मी 1 ग्लास दूध घेतले. वजनी प्रमाणात म्हणाल तर 250 ml इतकं हे दूध आहे. दूध गरम करून थंड केलेलं आहे, निरसं दूध या ठिकाणी घ्यायचं नाही. आता हे दूध थोडं थोडं यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं. आता या कॅरमलाइज केलेल्या साखरेमध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला दूध घालाल ना, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की याच्या गुठळ्या होत आहेत, पण असं काही होत नाही. साखर अगदी सहज या दुधामध्ये विरघळते. तर आता यामध्ये थोडं थोडं दूध घालते आणि साखरेसोबत ते मिक्स करून घेते. तर इथे पहा, थोडं थोडं दूध घालून साखरेसोबत ते छान मिक्स करून घेतलं आहे. लक्षात ठेवा, गॅस बंदच आहे, गॅस चालू करायचा नाही. तर इथे पहा, कॅरमलाइज केलेली साखर दुधामध्ये छान मिक्स झाली आहे. आता या ठिकाणी तुम्ही या दुधाचं टेक्स्चर पाहू शकता. दूध तुम्हाला हलकंसं फाटल्यासारखं दिसेल. आता हलवाई जेव्हा हा पदार्थ बनवतात तेव्हा ते लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून हे दूध फाडतात, पण ती प्रोसेस करायला 1 ते 2 तास लागतात आणि आपण हा पदार्थ फक्त 15 ते 20 मिनिटात बनवतोय. आणि तरीसुद्धा जसे हलवाई बनवतात चवीला अगदी तसाच लागतो. तर इथे कॅरमलाइज केलेल्या साखरेमध्ये दूध घातल्यानंतर दूधसुद्धा हलकंसं फाटलेलं आहे. त्यानंतर इथे मी ज्या कपाने मोजून साखर घेतली होती त्याच कपाने मोजून अर्धा कप मिल्क पावडर घेतली आहे. आता मिल्क पावडरसुद्धा यामध्ये घालायची आणि या दुधामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची. अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीत. मिल्क पावडर मिक्स करून होईपर्यंत गॅस बंदच ठेवायचा. तर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जेव्हा साखर कॅरमलाइज होईल, साखरेचा रंग पूर्णपणे बदलेल, तेव्हा गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये दूध आणि मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडर घातल्यानंतर ती छान मिक्स करून एकजीव केली आणि आता या दुधाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता या स्टेपला काय करायचं, मिल्क पावडर दुधामध्ये छान मिक्स झाली आहे. गॅस चालू करायचा आणि मंद आचेवरती हे जे दूध आहे ना, ते फक्त आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, दूध जास्त गरम करायचं नाही किंवा दुधाला उकळीसुद्धा येऊ द्यायची नाही, फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. आता हे दूध हलकंसं गरम होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. पण ती तयारी करून घेत असताना सुद्धा लक्षात ठेवा, दूध अशा पद्धतीने अधूनमधून मिक्स करत राहायचं. तर इथे पहा, मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. आता हे पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवा, पनीर किसूनच वापरायचं, अजिबात हाताने मॅश करून वापरायचं नाही. का ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. आणि हे पनीर किसून घेत असताना जर मोठ्या गुठळ्या राहत असतील तर त्यासुद्धा डबल किसून घ्यायच्या. अजिबात मोठ्या गुठळ्यासुद्धा यामध्ये ठेवायच्या नाहीत. तर इथे पहा, छोटासा तुकडा पनीरचा निघाला होता, तो सुद्धा मी किसणीने खिसून घेतला आहे. अशा पद्धतीनेच हे सर्व पनीर आपण आता खिसून घेऊयात.
तर इथे पहा, जेवढं मी 200 ग्रॅम पनीर घेतलं होतं ते सर्व पनीर मी खिसून घेतलं आहे. आता हे असं टेक्स्चर पनीरचं यायला हवं जेव्हा पनीर आपण खिसून घेतो, त्यामुळे मॅश करायचं नाही. आता पनीर किसून होईपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता दूधसुद्धा हलकंसं गरम झालंय. आता त्यानंतर यामध्ये जे पनीर आपण किसून घेतलं होतं ते सर्व पनीर घालायचं. आता पनीर या ठिकाणी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की खिसूनच घ्यायचं, हाताने मॅश करून घ्यायचं नाही. ते यासाठी पनीर खिसून यामध्ये घातलं ना की हलवायांजवळ जसा हा पदार्थ तयार होतो आणि जसा मिळतो अगदी तसंच टेक्स्चर या पनीर खिसून घातल्यामुळे पदार्थाला येतं. जर तुम्ही पनीर हाताने मॅश करून घातलं तर मोठ्या गुठळ्या राहतात आणि त्यामुळे काय होतं, कन्सिस्टन्सी एकसारखी होत नाही आणि पदार्थाचं जसं टेक्स्चर यायला हवं तसं येत नाही. त्यामुळे पनीर हाताने मॅश करून न घालता अशा पद्धतीने खिसणीने खिसून घ्या आणि त्यानंतरच घाला. पनीर घातल्यानंतर आता या स्टेपला गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती हे पनीर या दुधामध्ये एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसजसं तुम्ही हे मिक्स करून घेत राहाल तसतशी याची कन्सिस्टन्सी घट्टसर होत जाते. तर इथे गॅसचा फ्लेम मी मीडियम टू लो ठेवला आहे आणि हे एकसारखं मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून घेत असताना कढईला बाजूला चिटकलेलं सुद्धा अशा पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचं आणि यामध्ये मिक्स करायचं. एक 5 ते 6 मिनटं हे मी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, एकदम परफेक्ट तयार झाली आहे. आणि त्याचसोबत याचा रंगसुद्धा बदलायला लागला आहे. सुरुवातीला जेव्हा आपण यामध्ये पनीर घातलं तेव्हा याचा रंग सफेद म्हणजे पांढरा दिसत होता, पण जसजशी याची कन्सिस्टन्सी घट्टसर होत जातीये, पनीर छान यामध्ये मिक्स होते, तसतसा याचा रंगसुद्धा गडद व्हायला लागला आहे. त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. तूप घातल्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, काय मस्त आले. आता तूप घातल्यानंतर ते यामध्ये मिक्स करायचं आणि पुन्हा एक 6 ते 7 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती चमच्याने एकसारखं हलवत हे आटवून घ्यायचं. तर इथे पहा, तूप घातल्यानंतर पुन्हा एक 4 ते 5 मिनटं हे मी छान असं आटवून घेतले. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. आता आणखी एक 4 ते 5 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर मी हे असंच आटवून घेणार आहे. याच्यापेक्षा आणखी थोडंसं घट्टसर मिश्रण आपल्याला बनवायचं आहे. आता हे मिश्रण एक 4 ते 5 मिनटं आणखी आपण आटवून घेतोय, तोपर्यंत आपण राहिलेली तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी इथे एका टीनमध्ये मी बटर पेपर लावून घेतलाय. आता याला आपण तुपाने ग्रीस करून घेणार आहोत, म्हणजे या बटर पेपरवरती आपण तूप लावून घेणार आहोत. बटर पेपर नाही वापरला तरीसुद्धा चालेल किंवा एखाद्या खोलगट ताटामध्ये तुम्ही हे सेट करून घेतलं तरीसुद्धा चालेल. माझ्याजवळ टीन होता म्हणून मी टीन वापरते किंवा तुम्ही एखाद्या डब्याचा वापरसुद्धा करू शकता. तर इथे पहा, बटर पेपरवरती सर्व बाजूनी मी एकसारखं तूप लावून घेतलंय आणि बटर पेपरला तूप लावून होईपर्यंत इकडे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रणसुद्धा छान घट्टसर तयार झालं आहे आणि कढईपासून वेगळंसुद्धा होते. जोपर्यंत मिश्रण कढईपासून वेगळं होत नाही आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत हे आपल्याला चमच्याने एकसारखं हलवत आटवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करूयात. गॅस बंद केल्यानंतर बटर पेपर लावलेल्या टीनमध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे मिश्रण जसजसं थंड होत जाईल तसतसं घट्टसर होत जातं, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर इथे सर्व मिश्रण मी टीनमध्ये काढून घेतले. आता अशा पद्धतीने चमच्याने हे आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. जर चमच्याने एकसारखं पसरवून घेता येत नसेल तर एखाद्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने तुम्ही ते पसरवून घेऊ शकता. तर इथे पहा, मी सुद्धा स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे एकसारखं पसरवून घेणार आहे, म्हणजे हे मिश्रण टीनमध्ये एकसारखं सेट होईल आणि एकसारखं पसरलं जाईल. तर इथे पहा, मिश्रण मी टीनमध्ये पसरवून घेतलंय, छान एकसारखं सेट झाले. आता हे आपल्याला सेट केलेलं मिश्रण एक 20 ते 25 मिनटं बाहेरच थंड करून घ्यायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. तर इथे पहा, एक 20 मिनटं झाले आहेत. हे मिश्रण मी असंच बाहेर ठेवलं होतं, फॅन खाली, फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं. अगदी परफेक्ट सेट झालं आहे आणि छान घट्टसरही झाले. त्यानंतर एखादं ताट घ्यायचं किंवा अशा पद्धतीने कटिंग बोर्ड घ्यायचा आणि त्याच्यावरती हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी टीन याच्यावरती पलटी करायचा, हाताने वरून थोडंसं टॅप करायचं आणि अलगद हे उचलून बाजूला काढायचं. परफेक्ट असं हे तुम्ही पाहू शकता निघालं आहे, अजिबात तुटलं नाही आहे. आता बटर पेपर हलक्या हाताने याच्यापासून वेगळा करून घ्यायचा. तर इथे बटर पेपर वेगळा केल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं हे कलाकंद आपलं सेट झालं आहे आणि तासनतास वेळ न घालवता
सुरुवातीपासून म्हणाल तर फक्त 30 ते 40 मिनिटांमध्ये हे तयार होतं. आता तुम्हाला हवे आहेत त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून याच्या वड्या तयार करू शकता किंवा तुम्हाला हवं आहे त्या आकारामध्ये हे कलाकंद तुम्ही कट करून घेऊ शकता. मी हे कलाकंद जास्त लहान तुकड्यांमध्ये कट करून घेणार नाहीये, फक्त याचे 3च भाग तयार करणार आहे. तर इथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनेच 3 भागामध्ये हे कलाकंद मी कट करून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं कलाकंद तयार झालं आहे. तुम्हाला मी टेक्स्चरसुद्धा दाखवते. अगदी हलव्यांजवळ मिळतं ना तसंच तयार झालं आहे. आतून छान जाळी सुटली आहे, परफेक्ट तयार झालं आहे आणि रंग तर तुम्ही पाहू शकता काय सुंदर आला आहे. आणि प्रत्येक कलाकंदचा जो पीस आहे ना परफेक्ट सेट झाला आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल असं कलाकंद तयार झालं आहे. हलव्यांजवळ मिळतं ना, खरं सांगते त्यापेक्षा चवीला भन्नाट झालं होतं. आणि 7 दिवस तरी फ्रीजमध्ये आहे असं छान टिकतं. तुम्ही पाहिलं 1 ग्लास दुधामध्ये किती जास्त कलाकंद बनवून हे तयार झालं आहे आणि जास्त पसाराही झाला नाही आणि जास्त वेळही लागला नाही. तर इथे हे कलाकंद मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. त्यासोबतच 1 कलाकंदचा पीस मी तुम्हाला तोडूनही दाखवते. पाहताय ना किती मस्त मऊसूत तयार झाले. तोडल्यानंतर आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता छान असं टेक्स्चर आले, जाळी तयार झाली आहे आणि तोंडात टाकताच विरघळेल असं मऊसूत तयार झाले. आता गार्निशिंगसाठी मी याच्यावरती वरून थोडेसे पिस्त्याचे काप घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. या मिश्रणामध्ये सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता, पण मला जास्त गरज वाटली नाही कारण हे असंच चवीला भन्नाट लागतं. पण वरून गार्निशिंगसाठी फक्त मी थोडेसे पिस्त्याचे काप घालणार आहे. तर इथे वरून थोडेसे मी पिस्त्याचे काप गार्निशिंगसाठी घातले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट हलवाई स्टाईल कलाकंद बनून तयार झाले. तर तुम्हाला सुद्धा या रक्षाबंधनसाठी हा झटपट तयार होणारा आणि वेगळ्या मिठाईचा प्रकार कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.